उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि राज्यासमोरच्या खर्चाचा अवाढव्य आकडा आणि महसुली उत्पन्नात असणारी दरी कमी करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे। यासाठी मद्य निर्मितीवरील उत्पादन शुल्कात वाढ होण्याचीही शक्यता आहे। तर या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अर्थातच आज 11व्यांदा बजेट मांडणार आहेत अजित पवार, पण त्याचबरोबर आव्हानं यावेळी वेगळी आहेत आणि त्याचबरोबर मद्यनिर्मितीतल्या शुल्कासंदर्भातला पण एक प्रश्न आहे। काय अधिक सांगता येईल याबद्दल? पूर्वी जुलै 2024चा अर्थसंकल्प असेल किंवा त्यानंतर निवडणुकीपूर्वी झालेला जो अर्थसंकल्प असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये विविध योजनांवर सरकारनं खर्च केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी आर्थिक चणचण निर्माण झाल्याची बाब जी आहे ती मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली। अनेक राज्यभरातले जे कंत्राटदार आहेत किंवा वेगवेगळ्या उद्योगांशी संबंधित असणारे लोक आहेत त्यांच्या अनुदानाचे पैसे असतील किंवा त्यांच्यासाठी अपेक्षित असणारी जी रक्कम आहे ती मिळालेली नाही आहेत। विविध महामंडळांची देखील हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी आर्थिक चणचण निर्माण झालेली आहे ती भरून काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आता राज्य सरकार काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने घेण्याची शक्यता आहे। खास करून मद्य निर्मिती संदर्भामध्ये कुठेतरी शुल्क वाढीचा निर्णय होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळते। यासोबतच इतर आणखीन महत्त्वाच्या बाबी आहेत। याच्यामध्ये मुद्रांक शुल्कचा विषय असेल, यासोबतच इंधन करामध्ये वाढ करण्याचा विषय असेल, महसूलवाढीचे नवे मार्ग या निमित्तानं अवलंबण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे कुठेतरी आपली जी आर्थिक घडी आहे ती पुन्हा एकदा अजित पवार रुळावर आणू शकतात अशा पद्धतीची सध्या त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तशा आज काही उपाययोजना देखील आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील। पूर्वी खरं निलेश, अनेक ज्या योजना तयार केलेल्या आहेत सरकारने त्या कुठेतरी पूर्ण करण्याचं सुद्धा आव्हान, एक मोठी जबाबदारी सरकारवर आहे आणि त्याचबरोबर सगळा ताळमेळ आणि आर्थिक घडी पुन्हा एकदा नीट बसवणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।